विकसित भारत साकारण्याच्या प्रवासामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. अयोध्येच्या राम मंदिरातल्या कथित दानचोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज होणार सुनावणी. प्रश्नपत्रिकेतच त्रुटी असल्यानं UGC नेटच्या इंग्रजी, कॉमर्स आणि समाज विज्ञान या विषयांची सप्टेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा निर्णय. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योगांच्या अडचणी सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्यातल्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, नागपंचमीचाही उत्साह. हॉकी विश्वचषक स्पर्धेत महिला गटात भारत आणि चीनमधला सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांचे प्रत्येकी 2 गोल्स. पुरुष संघाचा सामना आज होणार इंग्लंडशी. आजपासून नवी दिल्लीमध्ये रंगणार विश्व बॅडमिंटन स्पर्धेचा थरार. बिहारमधल्या लखीसराय जिल्ह्यातल्या एका मंदिरामध्ये चेंगराचेंगरीमध्ये 7 महिला भाविकांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यामध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू. आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत, 947 गावं पाण्याखाली. बचाव आणि मदत कार्य सुरू. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी योगेश कुलते